बॅटिंग ऑर्डर मध्ये दोन फलंदाज टीम लायन्स या टीमचे सम्राट टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि जोडीमध्ये दोन नावं आहेत। एका बाजूला साहिल पुजारी, दुसऱ्या बाजूला सचिन आणि बॉलिंग मार्क वरती कल्पेश। मॅचची सुरुवात, हा पहिला बॉल, कल्पेश तयार। हा बॉल आला, त्याला सन्मान दिलाय। बॅक टू द बॉलर खेळलेला बॉल, कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे येत नाहीये। या पहिल्या डावाची सुरुवात डॉट बॉलने केली आहे कल्पेश आणि टीम सम्राटने। लायन्स टीम कडून कल्पेश हे षटक हाताळत आहेत। सम्राट टीम कडून ही जोडी, स्ट्रायकर एंडला साहिल तयार आणि अखेरकार बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय। फलंदाज क्लीन बोर्ड, त्रिफळाजीत। पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि पहिला फलंदाज कोसळलेला आहे। टॉस जिंकून जो निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करत आहोत आणि बॅटिंग करताना धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे। फलंदाज साहिल आज मोठा खेळ करू शकले नाहीये, झटपट माघारी जात आहेत। क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत रोहित। क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये टीम सम्राट या टीम कडून बॅटिंगसाठी वाळकेश्वरचा सम्राट एका बाजूला, वाळकेश्वर लायन्स एका बाजूला अशी लढत। टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय। चांगली गोलंदाजी कल्पेशची। मैदानाच्या आतमध्ये कल्पेश यांनी धारदार गोलंदाजीचे वार केलेले आहेत। प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल आणि त्या प्रत्येक बॉलच्या पाठीमागे उत्तर द्यावं लागेल। आला तो निर्धाव बॉल, धावसंख्या आहे धावफलकावरती 0, एक गडी बाद। तब्बल 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 बॉल झाले, एकही धाव नाहीये टीम सम्राटला मिळालेली आहे। चौथा बॉल प्रगतीपथावरती येतोय, बॉलर तयार आणि हाही बॉल अंगाला भेटतोय। चौथा बॉल डॉट आलाय। स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक येईल का? IPLचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना तर IPLच्या इतिहासामध्ये पहिलं निर्धाव षटक कोणी टाकलं तर ते नाव होतं ग्लेन मेग्रा। हे पहिले असे खेळाडू होते ज्यांनी IPLच्या इतिहासातलं पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं। या वाळकेश्वर प्रीमियर लीग मधलं हे निर्धाव षटक येईल का? ती संधी आहे कल्पेश यांना। 4 बॉल डाट टाकलेत, एका फलंदाजाला माघारी पाठवलंय, 2 बॉल टाकायचे आहेत। समोर आहे स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित आणि अखेरकार समोरच्या बाजूला आकाशाला गवस निघालत बॉल निघालाय। सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक रोहितने षटकार ठोकलाय कडक। बॉल सीमारेषा पार, षटकार मिळाला, मोका दिला ठोका रोहितने 7 धावेंचा। काय फटका खेळलाय। आकाशाची उंची मोजत निघालेला बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 7 धावेंसाठी। धावा येत नव्हत्या, आता धावा यायला सुरुवात झालेली आहे। बॉलर तयार कल्पेश। आता हा बॉल डाव्या बाजूला खेळलाय। 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील। एका षटकाचा खेळ संपलेला आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करताना टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमने धावा बनवलेल्या आहेत तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत। तुम्ही पाहत आहात वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3, सीझन नंबर 3 आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत। आता थोड्याच वेळामध्ये आता आपण अंतिम टप्प्यामध्ये वळणार आहोत। सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल्स तुम्हाला पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील, आस्वाद घेता येईल। चला घाई करा मित्रांनो, अगोदरच उशीर झालेला आहे, आपण घाई करा। फटका खेचून मारलाय ऑन साइडला, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे निश्चित 2। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। आता एका बाजूला आपण चर्चा केली, रोहितची बॅट तडपलेली आहे। रोहित ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आले
त्यावेळेस अडकळत खेळले, परंतु त्यानंतर त्यांनी आक्रमण केलं. तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी कुठल्या 8, परंतु त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडचे फलंदाज स्ट्राईक वरती आले आणि त्यांनी सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत बॅटिंग करताना. सचिन स्ट्रायकर एंडला आज नावाप्रमाणे बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. सामना जिंकायचा आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या मॅचचा शेवट गोड करायचा तर चांगला खेळ करावा लागेल. समोर आता हाई बॉल निघालाय. पंच पाहणी करतायत. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे काय मोहर लागेल आणि हो बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. सम्राट टीमला 6चा लगान. मैदानाच्या आतमध्ये चमकदार बॅटिंग. दोन्ही बाजूने आक्रमण. दोन्ही बाजूने षटकार. गोलंदाजाचे डावपेच उधळून लावले. बॉलवर तयार. आता खोलवर टप्प्याचा चांगला बॉल. गुरु तिकडे होते. बॉलवरती आले. बॉल उचलला लगेच टाकला. यावेळेला ऑन साइडला बॉल खेचलाय. या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या 18 आहे. गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. काही बॉलच्या पाठीमागे 2 धावा. एक तर मोठाच फटका आला 6 धावेंचा. बॉलर तयार. आकाश कानोजे आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि त्याच्यावरती समाधान इथे मानावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे धावा 19 होत आहेत. तब्बल 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. अजूनही शेवटचा बॉल शेष आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. ज्यांनी एक षटकार मारला होता बॅटिंग करताना असे फलंदाज स्ट्रायकर एंडला. रोहित तयार. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. धाव कोणती मिळणार नाहीये. 12 बॉलचा खेळ संपला. 19 धावा वाळकेश्वरचा सम्राट या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि सतीश देटे या नावाचा सतीश देटे आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंगसाठी सचिन तयार होतील. एका बाजूला सतीश देटे या नावाचा पर्याय. बॉलर तयार. हा बॉल डावीशी सोडून चाललाय. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिशाहीन बॉल पुन्हा टाकावा लागेल. या बॉलला सन्मान दिला. एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट केले. स्कोर बोर्डला बिझी ठेवले. स्ट्राइक वरती रोहित तयार होतील. या दोघांनी चांगली बॅटिंग केली. डाव सावरला. एक चांगली भागीदारी या जोडीमध्ये उभी राहिलेली आहे. एक चांगली साजेदारी जबाबदारी घेतली या मॅचची. पाठी ओढलेला बॉल फार पाठी ओढला होता आणि त्यानंतर समोर खेळलाय. पंचाने सांगितलं की 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. मुंबईचं क्रिकेट आपण अनुभवत आहोत. वाळकेश्वरचं वाळकेश्वर प्रीमियर लीग याच विभागामध्ये राहणारी सर्व खेळाडू आणि त्या खेळाडूंमध्ये रंगणारा वाळकेश्वर प्रीमियर लीगचा थरार
प्रत्येक रविवारी याच मैदानावरती सर्वजण क्रिकेट खेळायला येतात, क्रिकेट या खेळाचा आनंद घेतात आणि या बॉलवरती आक्रमण केलंय आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. आता 25 धावा, 1 गडी बाद. 25 धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत. 1 सिंगल आहे असं पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दोन धावा आहेत असं पंचांनी अखेरकार कळवलेलं आहे. त्या 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. चला आता काही करा. तीन बॉलचा खेळ झालाय, 3 बॉल बाकी. फटका चांगला खेळलाय, बॉल जाईल 2 धावांसाठी. दुहेरी धावांचा फटका म्हणजे एक चांगला फटका या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता काही ठिकाणी 2-2 धावा आहेत, काही ठिकाणी सिंगल धावा आहेत, काही ठिकाणी तुम्हाला धावून काढायचे. समोर जर तुम्ही मारलात ना तर समोरच चौकार आणि षटकार आहे. आडव्या बॅटने समोर खेळलेला फटका मिटॉनच्या डोक्यावरतून. 2 धावा पुन्हा एकदा पंच या ठिकाणी कळवत आहे. 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. सतीश जेटे विकेटच्या शोधामध्ये आहेत. टीमला अद्यापही दुसरं सुयश मिळालं नाहीये. धावसंख्या 29, 1 गडी बाद. अजूनही या ओव्हरमध्ये एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे, ते 3रं आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती या बॉल नंतर येईल. स्ट्रायकर एंडला ज्या प्रकारचा खेळ या जोडीने केलेला आहे, चांगला खेळ केलाय या जोडीने. खऱ्या अर्थानं डाव सावरला संघाचा. धाबा चांगल्या कुठल्या पायांवरती असणारा बॉल, फ्लिकचा फटका म्हणजे अगदी मनगटी फटका होता. मनगटाचा झटका या बॉलला दिला. 1 सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आता आपल्याकडे ठेवतील बॅटिंग करताना. षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत वाळकेश्वरचा सम्राट या टीमने धावा बनवलेल्या आहेत. त्या धावा आहेत तब्बल 30, 1 गडी बाद, 3 षटकांच्या अखेरीस. चला घाई करा. वाळकेश्वरचा सम्राट संघ एका बाजूला वाळकेश्वर लायन्स अशी मॅच आहे. या 2 संघांमधली लढत आपण अनुभवत आहोत. वाळकेश्वरचा सम्राट हा संघ आहे निखिल चौधरी यांचा आणि वाळकेश्वर लायन्स हा संघ आहे अमित निर्मल यांचा. या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. स्ट्रायकर एंडला रोहित तयार, बॅटिंगसाठी तयार होती रोहित आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. षटक क्रमांक 4 साठी एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अरुण ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 1 धाव खर्च केलेली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडला रोहित, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन. चांगली पार्टनरशिप. समोर खेळलाय बॉल, कलात्मक फटका आहे, टिपिकल आहे आणि या बॉल वरती आता मोहर लागेल ती 2 धावांची. दुहेरी धावांचा फटका एक चांगला फटका आहे या मैदानाच्या आतमध्ये आणि तोच फटका या मैदानावरती खेळलाय. धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचलेली आहे. आता 33 धावा, 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहितची बॅट आणि सचिनची बॅट तडपलेली आहे. पण एक वेळ अशी होती पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या 4 बॉलच्या पाठीमागे. परिस्थिती अशी आली होती की असं वाटलं होतं की पहिलं निर्धाव षटक येईल, परंतु त्यानंतर जे आक्रमण या जोडीने केलंय ना ते अद्यापही थांबलेलं नाहीये. म्हणजे सुरुवातीचे 4 बॉल वादळापूर्वीची शांतता होती आणि त्यानंतर या 2 फलंदाजांचा झंझावात आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. हा फार वेळानंतर डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते, मनोबल वाढवणारा बॉल आहे.
बॉलर तयार, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा अंदाज घेतील आणि बॉल टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4 मध्ये आता बॅटिंगसाठी स्ट्रायकर येईल. सचिन तयार होतील. सचिन यांनी चांगलेच हात खोललेले आहेत, बॅटिंग चांगली केलेली आहे या संपूर्ण मॅच मध्ये. आपण आतापर्यंतचा खेळ जर पाहिला या दोन टीमचा, लीग स्टेज मधली शेवटची मॅच आहे, त्यामुळे शेवट गोड कोण करणार आणि कोणते संघ क्वालिफाय होणार याच्यावरती नंतर बरंचसं काय अवलंबून आहे. यानंतर आपल्याला सर्व काही गोष्टी स्पष्ट होऊन जातील. लीग स्टेज मधून कोणते संघ पुढे गेलेले आहेत. फुलटॉस आणि फुलटॉसला नाहीये माफी. फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद, बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा, दोन्ही संघांनाही विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका. सचिन स्ट्रायकरला तयार होतील. बॉलर तयार अरुण. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, सचिनने नजर रोखून धरली आहे, परंतु पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. हा डॉट आहे. दुधा मनस्थितीमध्ये अडकले सचिन. बॉल खेळावा की सोडून द्यावा, सोडून दिला. तो आला निर्धाव. डाव पहिला संपलाय. बॅटिंग करताना वाळकेश्वरचा सम्राट या टीमने बनवलेली आहे धावा. 36 धावा बनवलेल्या आहे. 37 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24. चला फिल्डिंग लावा सम्राट टीम आणि लायन्स टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला फिल्डिंग लावा, बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेताय. दोन्ही संघांना विनंती आहे की अजून आपल्याकडे सामने बरेचसे पेंडिंग आहेत, त्यासाठी विनंती आहे आपल्याला, आपण वेळ घेऊ नका. आपण फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघांना ही विनंती आपण करूया. सामना जो सुरू आहे तो सामना तुम्ही पाहत आहात. सम्राट विपक्ष लायन्स अशी मॅच आहे. पहिला डाव झालेला आहे, दुसऱ्या डावाला आता होईल सुरुवात. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय वाळकेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3. चला घाई करा, बॅटिंग ऑर्डर आपल्या आलेली नाहीये. लायन्स टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेताय. 37 धावांचं लक्ष आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 37 धावा बॅटिंग करताना बनवायच्या आहेत. 24 बॉल, एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ काल संपन्न झाला. त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. रणसंग्राम रंगला वाळकेश्वर प्रीमियर लीगचा. आता थोड्या क्षणांमध्ये आपण अंतिम टप्प्याकडे वळणार आहोत आणि अंतिम टप्प्यामध्ये काहीच सामने आता आपल्याकडे बाकी आहे. चला घाई करा. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला जीत, ज्यांनी संपूर्ण लीग मध्ये चांगला खेळ केलाय, त्यांच्या सोबतीला युवा खेळाडू बॅटिंग मध्ये आहेत कल्पेश आणि पहिलं षटक सचिन. ही ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिला बॉल, सचिन तयार. बॉल हवेत, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. फलंदाज जीत माघारी.
जीत आउट होऊन माघारी जातील. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन झालेलं आहे. 37 धावांचं लक्ष आहे. विजयासाठी 37 बनवायचे आहेत. पहिलीच विकेट. आपटलेला बॉल आल्या पावली. पॉवरफुल स्ट्रोक. सतीश जेटे यांनी आपले हात खोलले. छोट्या उसळीचा बॉल पॉवरफुल पुल केला होता. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळेल. प्रीमियर लीग आपण जाजावेस वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 पाहत आहोत. एक चांगलं क्रीडांगण, चांगली सजावट, चांगला व्यासपीठ आणि त्याचबरोबर स्कोर बोर्ड जो एक विशेष आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू येणाऱ्या कालावधीमध्ये. पुन्हा त्याच प्रकारचा फटका. फटकेबाई चांगली केलेली आहे. सतीश जेटे यांनी आल्या पावली इरादे स्पष्ट केले. चांगला खेळ मला करायचा आहे. आणि ज्या प्रकारे 2 बॉल बॅट वरती घेतलेले आहेत ना, बॅट मधून आवाज चांगला आलेला आहे. खास करून मॅन्युअल स्कोरिंग आपण जे पाहत आहोत, अगदी अस्ट्यांच्या पाठीमागे काकांचंही कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे जी घडामोड घडतीये. फटका चांगला खोदून काढलाय. 2 धावेंचा. जबरदस्त. क्रिकेटचं मादक सौंदर्य अशा प्रकारचा फटका म्हणजे प्रेक्षकांना बघायला आवडतो. मंत्रमुग्ध करून टाकणारा प्रेक्षकांना हा फटका होता. कारण एक्स्ट्रा कव्हरला अशा प्रकारचे स्ट्रोक बनवून खेळावे लागतात आणि तो सतीश जेटे यांनी बनवला. समोर सचिन तयार. डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज. आता हा बॉल चांगला सचिनच्या गोलंदाजीचा बोलबाला. ताकासूर लावू दिला नाही. सतीश जेटे यांचे धावपेच उधळून लावले आणि त्यानंतर पहा सचिन यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. काय बॉल टाकलाय. पाठी थोडासा उडला. गती थोडीशी कमी होती. या अगोदरच्या बॉलचा जर आपण कंपॅरिझन केलं तर हा बॉल चांगला होता. गती थोडीशी कमी होती आणि त्यानंतरचा बॉल अंगाला जाऊन भेदला. टायमिंग करू शकले नाही. वेळेची अचूकता साधता आली नाही. बॉलवर तयार. पुढे सोडलाय. हा टप्पा चांगला होता. तुम्हाला सातत्याने प्रत्येक बॉलच्या पाठीमागे वेगळं काहीतरी दाखवावं लागतं. षटक क्रमांक आता 1चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 5. 18 बॉल 32 ची गरज. 18 बॉल 32. पाठीमागचा सामना आपण पाहिला होता की टीम लायन्सने ज्या प्रकारे खेळला होता. सतीश जेटे आले होते आणि त्यांनी जो षटकार मारला होता त्या षटकारावरती मॅच मध्ये हा संघ आला होता. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे सम्राट खेळ करेल, लायन्स संघ खेळ करेल. अजूनही 18 बॉल 32 ची गरज आहे. विजयासाठी रंगलेली एक रोमांचक मॅच आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. या प्रीमियर लीगचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 दिवस ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. जय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न हाच होता की जाळीच्या वरतून मला मारायचा आहे. परंतु पहा जय देसाई यांचा एक चांगला बॉल. सतीश जेटे यांना या बॉलच्या पाठीमागे थांबवलंय, बांधून ठेवलंय. पटका चांगला खेळता आला नाही तितकासा. बॅटिंगसाठी तयार. पाठीमागच्या बाजूला बॉल. एका धावेसाठी 1 पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. आता फार वेळानंतर स्ट्राईक वरती आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कल्पेश येतील. पहिल्यांदा स्ट्राईक करतील. आतापर्यंत स्ट्राईक जर आपण पाहिले सतीश जेटे यांनी अधिक वेळा केलं. 6 त्यांनी बनवलेले. बॉलर तयार. एक सिंगल धाव अगदी चपळतेने पूर्ण केलेली आहे. धावा धावफलकावरती निश्चित वाढतील. स्ट्राईक रोटेट दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचं काम केले. बॉलर तयार. फटका तितकासा चांगला येऊ शकला नाही. वेळेची अचूकता साधता आली नाही. सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना वेग वाढवावा लागेल लायन्स टीमला. एका बाजूला सम्राट टीम ज्या प्रकारची गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये खास करून जय देसाई यांनी काय केलंय, दुहेरी धावाचा एकही फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. 4 बॉल टाकले, 3 धावा दिल्यात, 1 त्याच्यातला डॉट आहे. हा बॉल 5वा प्रगतीपथावरती. रणनीती बदलावी लागेल. बॅटिंग करताना गिअर बदलावा लागेल. आता हा बॉल हवेत खेळलाय. समोरच्या बाजूला निघालाय बॉल आणि या बॉल वरती आता मोहर काय लागेल.
पंच काय कळवतील आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पहिल्यांदा या ओव्हरमध्ये दुहेरी धावाचा फटका आलाय. जय देसाई यांनी चांगली गोलंदाजी केली. तर सतीश जेठे आक्रमण करतायत. धावसंख्या 10 आहे. आता शेवटचा बॉल. बॉलने गॅप शोधला. एक सिंगल धाव. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटका अखेरीच धावा आहेत धाव फलकावरती. तब्बल 11. आता 12 बॉल 26 ची आहे गरज. 12 बॉल 26 धावांचं लक्ष अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. 12-26 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. या मॅच मध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. चला घाई करा दोन्ही संघ. आपण घाई करा. आपण वेळ घेऊ नका. आपण घाई करा. अकरा आहेत. आता 12 बॉल 26 ची आहे गरज. 12-26 चा थरार. अजूनही 26 बनवाव्या लागतील. ओव्हर नंबर 3 साठी रोहित ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर पाठी ओढलेला बॉल. पंचांकडे दाद मागित आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. फलंदाज यष्टीचित आउट. स्टंपिंग यष्टीच्या पाठीमागे चांगली केली आहे. चांगला बॉल आणि ज्या प्रकारे गोलंदाजीची लाईनअप जर आपण पाहिली ना आतापर्यंत टीम सम्राटची, तर तिन्ही गोलंदाज डावकुरे आतापर्यंत उपयोगामध्ये आणलेले आहेत आणि त्यांचा योग्य वापर केला या टीमने. डावकुरे आताचे गोलंदाज म्हटलं की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नॅचरल अँगलने बॉल बाहेर जातो आणि ते खेळताना कुठेतरी फलंदाजांना अडथळा येतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नितेश आलेले आहे. क्षमता आहे नितेश यांच्याकडे. बॅकफुट वरती गेले. पंच केलाय. बॉलची फेकी. पंचांकडे अपील केली आहे. परंतु चपळतेने ही धाव इथे पूर्ण केलेली आहे. पण चपळता क्रिकेटमध्ये हा फार महत्वाचा घटक आहे आणि ते तुमच्याकडे असतं फार महत्वाचं. चातुर्य. चांगला फटका आला. दुहेरी धावांचा हा फटका होता. समोरच्या बाजूला एक लाफ्टेड फटका होता. टायमिंग चांगलं होतं. प्लेसमेंट चांगली होती. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. 14 वरती 2. फटका चांगला. खेळाडू आहेत. फेक कोणत्या एंडला आणि संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. धाव निश्चित एक मिळेल. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. एका बाजूला धावसंख्येचा वेग मंदावला. गिअर बदलावा लागेल. इथून पुढे जर गिअर बदलू शकला नाही टीम लायन्स तर मात्र धावसंख्येचा पाठलाग करणं कठीण होऊन बसेल. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. नितेश तयार होतील बॅटिंग मार्क वरती. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं बटन. फलंदाज माघारी. धावसंख्या आहे 15. 3 गडी बाद. अजूनही या ओव्हर मध्ये आपण खेळ जर पाहिला ना तर अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग साठी आता आकाश आणि कल्पेश ही जोडी बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर एक पाय पुढे काढला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय.
आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 22. थोडंसं खडतर असं आव्हान आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 22 होणं थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. प्रयत्न जर मोठे असतील तर या गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त 2 मोठे फटके षटकारांचे येणं फार महत्वाचे आहे. 2 मोठे फटके, 2 ते 3 मोठे फटके जर आले तर सामना बनू शकतो लायन्स या टीमसाठी. परंतु 6 बॉल 22 या मैदानावरती थोडंसं कठीण लक्ष्य आहे, परंतु अशक्य नाही. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 6 बॉल 22 ठोकणं आणि तेही समोरच्या बाजूला फटके नितांत आहेत गरजेचे. 6-22 चा थरार. चला सामना सुरू करा. 6 बॉल 22 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक चांगली मॅच, तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवता येईल. एका बाजूला बॅटिंग मध्ये कल्पेची चमक दाखवतील का बॅटिंग करताना. युवा खेळाडू आहेत, सेकंडला तयार होतील. हुसेन शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकर एंडला कल्पेश. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 21 बनवायचे आहेत. 5 बॉल 21. हे समीकरण अजूनही बाकी आहे. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाही. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. त्या 21. बॉलर तयार. एका बाजूला बॅट्समन तयार होतात, बॅटिंग मध्ये बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हुसेन. हो, चांगला बॉल. पदाला त्याचा वापर केला, परंतु इथे पहा फलंदाज जावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतील. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. तू चल मैं आया. आता समीकरण एका बाजूला अवघड होत चाललेला आहे. का जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवाद असेल. 16 वरती 5 अशी स्थिती आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा आज अंतिम दिवस. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सरचे स्वागत. बॉलर तयार. आणखीन एक फलंदाज जाईल का माघारी. हो, आणखीन एक. आणि इथे पहा फलंदाज गोरू अर्थात सचिन आउट होऊन माघारी चाललेले आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे. बॉलर तयार. फुल टॉस बॉल. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. आता कोणते संघ 4 पुढे जातील ते आपण पाहूया.
सामना संपला आणि अखेरकार हा सामना जिंकलेला आहे. धावसंख्येचा